दोन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता थेट आपल्या देशात जाणवू लागले आहेत। बुधवारी सकाळपासूनच गॅस एजन्सी समोर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। गॅस सिलेंडर मिळविण्यासाठी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। बुधवार 25 मार्चच्या सकाळपासूनच शहरातील विविध गॅस एजन्सींसमोर नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। दोन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। याच पार्श्वभूमीवर अनेकांनी गॅस सिलेंडर साठविण्याचा प्रयत्न सुरू केलाय। गॅस बुकिंगसाठी नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे। विशेषतः महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। भर उन्हात नागरिक सिलेंडरसाठी रांगेत उभे असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे। दरम्यान प्रशासनाकडून गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र प्रत्यक्षात नागरिकांना गॅस मिळविण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। गॅस एजन्सीवर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होतानाचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय। दोन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस सिलेंडर घरगुती लागणारे बंद पडण्याच्या भीतीपोटी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहेत गॅस एजन्सी बाहेर गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। मात्र काही गॅस एजन्सी चालकांकडून आम्ही माहिती विचारली असता कुठल्याच प्रकारचा तुटवडा सध्या तरी गॅस सिलेंडरचा नसल्याचा एकंदरीत सांगण्यात येत आहे। मात्र भीतीपोटी नागरिक मोठ्या प्रमाणात जे आहेत गॅस एजन्सी बाहेर गर्दी करत असल्याचं चित्र एकंदरीत अमरावती शहरात पाहायला मिळतंय। आणखी येणाऱ्या दिवसात काय परिस्थिती होईल हे सांगणं सुद्धा अशक्य झालेलं आहे। कॅमेरामॅन प्रदीप बोलेसह मी रोहित काळे, पाहत राहा सिटी न्यूज अमरावती। दोन देशातील युद्धांचा परिणाम आता थेट सामान्य नागरिकांवर होताना दिसत आहे। प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नागरिकांना दिलासा देणे गरजेचे आहे।